प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी गेल्या 2-3 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि या आमरण उपोषणासाठी शोधा मनोजदादा जरांगे हे 4 वाजता बच्चू कडू यांच्या भेटीला आणि उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जात आहेत। मित्रांनो, बच्चू कडू माजी मंत्री शिंदे साहेबांच्या म्हणण्यानुसार भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं आणि राज्यमंत्रीपद देण्यात आल्याच्या नंतर त्यांनी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मागण्या, काही कष्टकरी कामगारांच्या मागण्या लावून धरल्या आणि त्या मान्य नाही झाल्या आणि त्याच्यानंतर 2024चे इलेक्शन आले, बच्चू भाऊ हे पराभूत झाले, तरीही या सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया कोणत्या मागण्या होत्या आणि या सरकारने बच्चू कडू यांच्या मागण्या का मान्य केल्या नाहीत आणि जरांगे पाटील अखेर बच्चू कडू यांना भेटण्यासाठी 450 किलोमीटर का गेले। तर मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत, परंतु या सरकारने कुठलीही दखल न घेता त्यांच्याकडे साधं फिरकण्याचं कामही केलेलं नाही। आणि मनोजदादा जरांगे पाटील हे ज्यावेळेस मराठा समाजाचं आरक्षण मिळावं यासाठी अंतरवली या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसले होते, त्यावेळेस याच बच्चू कडूंनी सरकारकडे मागणी केली होती की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि मराठा हा जर कुणबी नाही तर तो कोण आहे हे आपणच सांगावं। हा विषय लावून धरल्यामुळं मनोजदादा जरांगे पाटील हे बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी गेले आहेत। मनोजदादा जरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेले आहेत। मित्रांनो, बच्चू कडू यांच्या मागण्या काय आहेत? तर बच्चू कडू यांच्या मागण्या आहेत दीन दलित शोषित कष्टकरी या लोकांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, कारण आज अपंग लोकांवर काम करतो, शेतकऱ्यावर काम करतो, कष्टकऱ्यांवर काम करतो आणि याच कष्टकऱ्याचं आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे असं सरकारकडे वारंवार मागणी करून देखील बच्चू कडू यांचं म्हणणं ऐकलं जात नाही, कर्ज माफ केलं जात नाही। आणि याच उद्देशाने आणि याच मागणीसाठी तुम्ही कसं देत नाहीत याच्यासाठी बच्चू कडू यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व किंवा मराठा समाजाचं काळीज मनोजदादा जरांगे पाटील हे त्यांना पाठिंबा देण्यासाठी निघाले आहेत। आणि नुसतं मराठा समाजाचे जे मनोजदादा जरांगे आहेत यांनी उपोषणाला बसले आहेत, त्या ठिकाणी हजारोचे लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातून लोक, मराठवाड्यातून लोक जायला तयार झालेले आहेत, कारण या सरकारला म्हणजे कुणाचंच देणं घेणं नाही। कारण मराठा आरक्षण एकीकडे प्रलंबित ठेवलं आहे आणि दुसरीकडे बच्चू कडू यांच्या ज्या मागण्या आहेत की अपंगाला वेगवेगळ्या अपंगाच्या मागण्या आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, दीन दलित कष्टकरी शोषित पीडित यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून बच्चू कडू यांनी आमरण उपोषण केलं आहे। तरी मित्रांनो, आपल्याला बच्चू कडू विषयी काय वाटतं आपण नक्की कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला लिहा। आमच्या व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।